हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण पाहणार आहोत वाक्यांचे प्रकार। वाक्यांचे 4 प्रकार आहेत: विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य। तर पहिले आहे विधानार्थी वाक्य। केवळ विधान असलेल्या वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणतात। उदाहरणार्थ, माझे घर दवाखान्याजवळ आहे। 2, तो रोज व्यायाम करत नाही। 3, मी शाळेत जातो। ही विधानार्थी वाक्य आहे। नंबर 2, प्रश्नार्थी वाक्य। प्रश्नार्थी वाक्य ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात। आता उदाहरणे पाहूया आपण ह्याची। तर उदाहरणार्थ, तुला लाडू आवडतो का? 2, तुम्ही सकाळी केव्हा उठता? 3, तू अभ्यास केला का? इथे बघा प्रश्नचिन्ह दिलेले आहे, त्यावरून आपण ओळखावे की हे प्रश्नार्थी वाक्य आहे। नंबर 3, उद्गारार्थी वाक्य। तर ह्याचं डेफिनेशन आहे, उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय? तर ज्या वाक्यात भावना व्यक्त केलेली असते त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात। तर याची उदाहरणे पाहूया। 1, अरे रे, फार वाईट झाले। 2, शाबाश, चांगले काम केलेस। नंबर 3, वाह, किती छान अभ्यास करतो। इथे आपण उद्गारार्थी चिन्ह पाहू शकतात। अरे रे नंतर आले आहे, शाबास नंतर आले आहे आणि वाह नंतर उद्गारार्थी चिन्ह दिलेले आहे। ह्यावरून तुम्ही ओळखू शकतात की हे उद्गारार्थी वाक्य आहे। नंबर 4, आज्ञार्थी वाक्य। आता ह्या वाक्याचे डेफिनेशन बघूया। आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? तर एखाद्याला आज्ञा दिलेल्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात। तर आज्ञा, आपण जेव्हा आज्ञा देतो एखाद्या व्यक्तीला त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात। आता याची उदाहरणे बघूया। उदाहरणार्थ, 1, मुलांनो रांगेत चला। 2, उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा। 3, श्याम अभ्यास कर। आता ही जी उदाहरणे आहेत, ह्या उदाहरणामध्ये हे वाक्य बघा, ही वाक्य एखाद्याला ऑर्डर, जेव्हा आपण ऑर्डर करतो की हे कर ते कर, इथे जाऊ नको तिथे जाऊ नको, ह्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात। हे होते वाक्यांचे 4 प्रकार: विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य। जर तुम्हाला हे समजलं असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।